नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही घडामोडी. रसिकांच्या पाठिंब्यामुळेच मराठी चित्रपटांचा वटवृक्ष बहरेल असा विश्वास अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि संवाद पुणेतर्फे आयोजित पुण्य हिरकणी कलागौरव चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन विजय कोंडके यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, महामंडळाचे पुणे विभाग प्रमुख मेघराज राजे भोसले, निर्माते अविनाश मोहिते, निलेश नवलखा, दिग्दर्शक कांचन नायक, माजी आमदार उल्हास पवार, संजय ठुबे, सुनील महाजन, राज काझी, विजय चित्रपटगृहाचे बाळासाहेब निकम यावेळी उपस्थित होते. विजय कोंडके म्हणाले, मराठी चित्रपटांमध्ये जितकी वैविध्यता आणि आशय संपन्नता आहे तेवढी कोणत्याही भाषेतील चित्रपटांमध्ये नाही. अशा चित्रपटांना प्रेक्षकांनी पाठिंबा दिला पाहिजे. कांचन नायक म्हणाले, आशय चांगले असलेले चित्रपट केवळ महोत्सवांपुरतेच मर्यादित न राहता त्यांना व्यावसायिक यशही मिळाले पाहिजे. अनाथ हिंदू आश्रमातील विद्यार्थिनींनीही यावेळी चित्रपटांचा आनंद घेतला. लक्ष्मी रोडवरील विजय चित्रपटगृह येथे 15 मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता येलो, आजचा दिवस माझा, नारबाची वाडी आदी चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. सफाई कर्मचारी आयोग स्थापन करा, अन्यथा देशव्यापी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला. या पत्रकार परिषदेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंह टाक, सुधाकर पणिकर दास, सतीश लालबिघे, नरेश साळुंखे, LD वाघमारे आदी उपस्थित होते. सफाई कामगार आणि मेहतर वाल्मिकी समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी सफाई कामगार आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. पण या आयोगावरील सदस्यांच्या गेल्या 5 वर्षांपासून नेमणुकाच केल्या नाहीत. सफाई कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र वाल्मिकी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून सफाई कर्मचारी आयोग गठीत करण्यात यावा. त्या आयोगावर त्याच जातीच्या लोकांची नेमणूक करण्यात यावी, अन्यथा बेमुदत देशव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेने यावेळी दिला. चरण सिंह म्हणाले, मेहतर वाल्मिकी समाजाला आरक्षणातून आरक्षण मिळाले पाहिजे. त्याचबरोबर हा समाज भूमिहीन असून समाजातील कुटुंबांना शेतीयोग्य प्रत्येकी 10 एकर जमीन देण्यात यावी. त्याचबरोबर लाड आणि पागे समितीच्या शिफारशींची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. ऐतिहासिक पौराणिक वस्तूंचा ठेवा जतन करणाऱ्या राजा केळकर संग्रहालयात आता LED लाईटचा वापर करण्यात आला आहे. सध्या संग्रहालयाच्या L पॅसेजमध्ये ही सिस्टीम वापरण्यात आली आहे. केळकर संग्रहालयाला दरवर्षी पुणे महानगरपालिकेकडून देणगी मिळते. त्या देणगीतूनच ही LED लाईट सिस्टीम बसवण्यात आली आहे. या ठिकाणी पूर्वी नॉर्मल लाईट होते. LED लाईटची सिस्टीम तशी महाग आहे, त्यामुळे त्याचा टप्प्याटप्प्याने वापर करण्यात येणार आहे. या सिस्टीममुळे संग्रहालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आनंद वाटेल असे राजा केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी सांगितले. सर्वप्रथम जनवार्ताच्या सर्व प्रेक्षकांना मी सुधन्वा रानडे राजा दिनकर केळकर संग्रहालयातर्फे शुभेच्छा देतो. संग्रहालयामध्ये असलेला मौलिक ठेवा हा अधिक चांगल्या प्रकारे प्रकाशमान करता यावा या दृष्टिकोनातून पुणे महानगरपालिकेने केलेल्या अर्थसहाय्याच्या मदतीने संग्रहालयातील प्रवेशद्वार आणि नजीकचा परिसर, ज्याला आम्ही L पॅसेज असे म्हणतो, त्याचप्रमाणे दरवाजे दालन येथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित
LED लाईट्सच्या आधारे प्रकाश योजना करण्यात आली आहे. LED लाईट्सचे फायदे जर बघायचे झाले तर यातनं अतिनील किरणं म्हणजे UV लाईट एमिट होत नाही. शोकेसच्या आतमध्ये असेल तर ते तापमान आतलं वाढत नाही. कम्पॅरेटिव्हली इट्स कूल लाईट. त्यानंतर त्याचा आयुष्यमान त्याचं खूप आहे आणि अर्थातच एनर्जी कॉन्झर्वेशन किंवा पॉवर सेव्हिंग ह्या LED लाईट्सच्या मदतीने करता येतं. महानगरपालिका संग्रहालयाच्या पाठीशी सदैव उभी आहेच. महानगरपालिकेच्या मदतीने आम्ही LED सारखी जी योजना आहे त्याचप्रमाणे विविध उपकरणांची खरेदी आणि संग्रहालयामध्ये जे आवश्यक आधुनिकीकरण आहे, काळानुरूप जो आपल्याला प्रवास करायचा आहे त्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या बरोबरीनेच पुणे महानगरपालिकेचाही वाटा राहिला आहे. आम्ही सर्व सन्माननीय सदस्यांना आपल्या चॅनेलमार्फत मी खरं तर संग्रहालयातर्फे धन्यवाद देऊ इच्छितो. प्रेक्षकांची LED लाईट्स बसवल्यानंतरची प्रतिक्रिया खरोखरच अतिशय सुंदर आहे. कन्व्हेन्शनल लाईटिंग ज्याला आपण म्हणतो की प्रचलित प्रकाश योजना त्याला स्वतःच्या काही स्वाभाविक मर्यादा आहे. त्याचबरोबर त्याच्यामुळे होणारं इलेक्ट्रिकल पॉवर कन्झम्पशन हे पण जास्त असू शकतो. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत उजव्या अशा पण नव्याने प्रचलित होऊ घातलेल्या LED लाईट्सचा वापर आम्ही संग्रहालयामध्ये करू शकलो ही खरं तर आनंददायी बाब आहे. राज्यभरात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ RPIच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. नगरमधील खर्डा येथील दलित युवक नितीन याची काही दिवसांपूर्वीच हत्या झाली आणि त्यापाठोपाठ राज्यभरात विविध ठिकाणी दलितांच्या हत्या झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये काही जणांनी आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून एका मातंग समाजाच्या युवकाची हत्या केली. असं असतानाही राज्य सरकार काहीही करत नाही. या सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री RR पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी RR पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. पोलिसांनी हस्तक्षेप करून पुतळा हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र तो सफल झाला नाही आणि RPIच्या कार्यकर्त्यांनी पुतळ्याचं दहन केलं. RPIचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी RPI महिला आघाडी अध्यक्ष लतिका साठे, मातंग आघाडी अध्यक्ष हनुमंत साठे, परशुराम वाडेकर, नवनाथ कांबळे आदींसह RPIचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दलितांवरील हल्ले थांबले नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी यावेळी दिला. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे या ठिकाणी प्रेम प्रकरणात जी हत्या झालेली आहे त्यानंतर मातंग समाजाच्या उमेश आगळे नावाच्या तरुणाला औरंगाबाद या ठिकाणी मारण्यात आलं आणि पुणे जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी माणिक उदागे नावाच्या तरुणाला बाबासाहेबांची जयंती साजरी केली या म्हणून या ठिकाणी फ्लॅक्स फाडण्यावरून हा वाद निर्माण झाला आणि त्याला किडनॅप करून या ठिकाणी मोशी या ठिकाणी त्यांना डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या झालेली आहे. हे हत्या प्रकरण गेली अनेक दिवसापासून काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेवर असताना हे हत्याचे प्रकरण या ठिकाणी सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी गेले अनेक वर्ष हे प्रकरण सुरू असताना कोणत्याही प्रकारची त्यांनी कधी दखल घेतली नाही आणि म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून RR पाटीलने या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही राज्यपालांना आम्ही करणार आहोत. त्याचद्वारे या ठिकाणी निवेदन मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी देणार आहोत, राज्यपालांना या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि हा झालेला प्रकार पुन्हा होणार नाही हे या ठिकाणी राज्य शासनाने त्याची दखल घ्यावी. पोलिसांनी केवळ पंचनामा करायचा आणि मलमपट्टी करायची या व्यतिरिक्त काही केलं जात नाही आणि म्हणून या ठिकाणी पोलिसांचा देखील मी जाहीर निश्चित करतो आणि या पुढच्या काळात असे प्रकार घडले तर या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल या ठिकाणी बोलतो. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
सामाजिक बदल घडून आणण्याची प्रक्रिया जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत कायद्याचे राज्य प्रस्थापित होणार नाही, असं मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. वसंत व्याख्यानमालेत लोकशाहीचा न्यायाशी संबंध या विषयावर ते बोलत होते. कायद्याचा सकारात्मक विचार करून बदल घडवला पाहिजे, तसेच नागरिकांचे अस्तित्व मिटवणाऱ्या कायद्याला एकजुटीने विरोधही दर्शवला पाहिजे. हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे. राजकीय पक्षापेक्षा नागरिकांची शक्ती मोठी आहे. असे असतानाही देशात पक्षशाहीलाच लोकशाही म्हणण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नाही. याची जाणीव ठेवून चूक झाली तर ती प्रत्येकानेच मान्य केली पाहिजे. या समाजात लोकशाही असतानाही मूठभर व्यक्ती जर स्वतःच न्यायव्यवस्थेसारखे वागत असतील तर नागरिकांनीच पुढाकार घेऊन न्यायाचा वापर करून हे चित्र बदललं पाहिजे. आजही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यात आणखी वाढ झाल्यास लोकशाही मजबूत करण्यास मदत होईल, असंही सरोदे यांनी सांगितलं. लोकशाहीतील प्रत्येक क्षेत्रात चुकीच्या व्यक्तींचा शिरकाव झाला असेल तर त्यावरही देशाचे नागरिक म्हणून वेगळा विचार करण्याची गरज आहे. तरच समाजातील चुकीच्या गोष्टींना आळा बसेल, असंही सरोदे यांनी नमूद केलं. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering. और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. तळेगाव रेल्वे स्थानकावर तरुणीचा मृतदेह ट्रॅव्हल बॅगमध्ये आढळल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगारीमध्ये सहकार्य करण्यास नकार दिल्याने त्या युवतीचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तळेगाव दाभाडे येथे टाकला. या प्रकरणी युवतीच्या सराईत गुन्हेगार प्रियकरासह त्याच्या 2 साथीदारांना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. राणी सिंग असे त्या युवतीचं नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर संतोष विष्णू जुगदर याच्यासह राहुल रवींद्र बरई आणि ईशान हमजान अली कुरेशी या तिघांना अटक केली. या संदर्भात रेल्वे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की जुगदर हा सराईत गुन्हेगार आहे. विवाहित असलेल्या जुगदर याने राणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 2 दिवसांपूर्वी जुगदर याने तिला नालासोपारा येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर नेले. तेथे राहुल आणि ईशान होते. हे तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून राणीनेही त्यांना गुन्हेगारीमध्ये मदत करावी असा घोषा त्यांनी लावला. राणीने त्यांना गुन्हेगारीमध्ये सहकार्य करण्यास साफ नकार दिला. यामुळे चिडून त्यांनी राणीच्या दुपट्ट्याने तिचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी राणीचा मृतदेह ट्रॅव्हल बॅगेत भरला. नालासोपारा येथून कॅब टॅक्सी भाड्याने करून ते तिघेही मृतदेह घेऊन तळेगाव येथे आले. अंधारामध्ये बॅग रेल्वे स्टेशनच्या फलाटावर सोडून ते परत गेले. दिनांक 7 मेला आम्हाला माहिती मिळाली की तळेगाव रेल्वे स्टेशनला एका बॅगमध्ये डेड बॉडी आहे. आम्ही आमचे PI परमार आणि DSP निपुंगे साहेब तिथे गेले. त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनास्थळी काही महत्त्वाचे त्यांना दुवे मिळाले. त्या दुव्यांच्या आधारे आम्ही तपास केला आणि त्यातून आम्हाला 2 आरोपी नालासोपारा येथे निष्पन्न झाले. नालासोपारा येथे आमची क्राईम ब्रँचची टीम गेली. PI मोरे आणि API शेळके यांच्या नेतृत्वामध्ये. तिथे आम्ही ते 2 आरोपी ताब्यात घेतले. त्याला अधिक विचारपूस करतात त्यांनी तिसऱ्या आरोपीचं नाव सांगितलं जो या गुन्ह्याचा मास्टरमाइंड आहे. त्यातून आम्ही त्याला विचारपूस करता असं समजलं की त्या आरोपीचे जो मुख्य आरोपी आहे त्याचे आणि ह्या ज्या मयत महिला आहेत त्यांची ओळख होती. ते एकाच एरियामध्ये राहत होते. त्या आरोपीने त्या मयत महिलेला त्या नालासोपाराच्या फ्लॅटमध्ये जाऊन ठेवलं. तिथे
हा आरोपी आणि तो नाला सोपाऱ्याच्या फ्लॅटमध्ये राहणारा आरोपी, या दोघांचे आर्थिक गुन्ह्यांमध्ये काही त्यांचे इन्व्हॉल्वमेंट होतं. त्यांना त्या मुलीलासुद्धा त्या गुन्ह्यांमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायचं होतं, परंतु त्या मुलीला नकार दिला. तिनं नकार दिल्यामुळे तिला त्यांनी संपवण्याचं ठरवलं आणि तसा कट करून त्यांनी हा गुन्हा केलेला आहे. श्वानपथकांची मदत झाली, आमच्या बातमीदारांची मदत झाली आणि आमचे काही तपासाचे टेक्निक्स आहेत त्यांची, प्लस आमचे जे रेग्युलर आमचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स आहेत त्यांचंही कौशल्य आहे, त्यांच्यामुळे गुन्हा लवकर उघड झाला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.